तर मंडळी, यावेळची आमची सफर आहे रायगड जिल्ह्यातील पाली या गावात। सर्वात आधी भेट देणार आहोत निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सुंदर पडसरे वॉटरफॉलला। त्यानंतर जाऊ उद्दर गावातील श्री रामेश्वर महादेव मंदिरात, जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो। आणि मग अनुभव घेणार आहोत उन्हवरे गावातील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांचा। तर चला, निसर्ग, अध्यात्म आणि भन्नाट अनुभवांनी भरलेल्या या प्रवासाला सुरुवात करूया। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी मी माझ्या अनफिल्टर्ड पार्टे या फॅमिलीचं आभार मानतो। ते यासाठी की आपले काही दिवसापूर्वीच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले यूट्यूबवरती। सो सर्वांचं मनापासून आभार। सर्वांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि 8 ते 9 महिन्यामध्ये आपले एवढे 1000 सबस्क्रायबर झालेत, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी 1000चा एक टप्पा असतो जो फर्स्ट असतो, आणि सेकंड जो आहे तो आपल्याला 4000चा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे। सो माझ्या ज्या काही व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्ही बघाल त्या पूर्ण बघा, जेणेकरून आपल्या त्या 4000 टप्पा पण लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि आता जवळपास 1500 झालेले आहेत आणि आता आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया। तर आता आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील पाली गावामध्ये असलेल्या मजरे जांभूपाडा या गावी। सो इथून आता आपण चाललो आहे उद्दरला, जिथे की उद्दरचा वॉटरफॉल आहे। आम्ही 2-3 वॉटरफॉल बघितले मोठे मोठे, देवकुंड वगैरे, पण आता सध्या पावसाच्यामुळे ते सगळे वॉटरफॉल बंद आहेत मोठे मोठे। सो आपण माझ्या मित्राच्या गावी आलेलो, तर इथे पण काही वॉटरफॉल्स आहेत आणि टेम्पल आहेत, त्याचं पण आपण देवदर्शन करू। सो चला, आपल्या ब्लॉगची सुरुवात करू आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत पहा, तुम्हाला यात खूप मजा येणार आहे। सो चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगची। आणि या व्लॉगमध्ये माझ्यासोबत होते माझे 2 फंटर, स्वप्नील आणि आकाश। रस्त्यावरून चालता चालता एक मस्त असा एक प्लेन पॅच दिसला आम्हाला। एक छोटासा वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो चला। या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो वॉटरफॉलच्या दिशेने। मंडळी, आपल्याला आपल्या स्वप्नील भावानी उद्दरचा वॉटरफॉल बोलून पडसरेला आणलाय कुठेतरी। या ब्रिज वरती वॉटरफॉल आहे, पण भाई वॉटरफॉल एकदम खतरनाक आहे, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, चला जरा जाऊ आतमध्ये, वॉटरफॉल बघू। हे सावकाश आहे, घसरल नाही तर।
अड्डा वाटा मारी मारी. कसं आहे भाई. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे पणसदरा धबधब्याजवळ. पालीपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावरती असलेला हा सुंदर असा पडसरे धबधबा. हिरवागार परिसर, वाहणारं स्वच्छ पाणी आणि शांत वातावरण यामुळे हा धबधबा आणखीच खुलून दिसतो. तर मित्रांनो खरंच खतरनाक धबधबा, एक नंबर आहे. मजा आली. पाण्याचा प्रेशर पण मस्त आहे. आणि माझा मित्र बघा कुठे गेलाय, वर गेलाय टोकावरती. दिसतंय का तुम्हाला? जर तुम्ही पालीच्या आसपास फिरायला आला असाल तर ही जागा तुमच्या ट्रिपमध्ये नक्की जोडा. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा धबधबा? पडसरेचा धबधबा आहे हा वॉटरफॉल. तर इथे खूप मजा आली आणि एकदम छान वाटलं. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पडसरे या गावामध्ये. या ब्रिजला लागूनच हायवेला तुम्हाला हा सुंदर असा वॉटरफॉल दिसेल. सो या, इथे जास्त गर्दी नसते. मोठे धबधबे सोडा आणि या आपल्या छोट्या धबधब्याला येऊन एन्जॉय करा. आता आपण इथून पुढे जाणार आहोत उद्धर साईडला. तिकडे पण 2-3 टेम्पल आहेत, ते आता मी तुम्हाला दाखवणार आहेत. तो ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, मला समजेल आम्ही कुठे चाललोय ते. तर मित्रांनो आता आपण आलोय उद्धर गावातील रामेश्वर जे महादेव मंदिर आहे देवस्थान त्या ठिकाणी. तर चला तिकडचे काही क्षण मी तुम्हाला दाखवतो.
नदीच्या शांत किनाऱ्यावर हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं उद्दर गावातील हे आहे श्री रामेश्वर महादेव मंदिर. शतकानुशतकं भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं हे स्थान आजही तितक्याच भक्तिभावाने उभं आहे. महादेवाच्या पवित्र पिंडीचं दर्शन घेताना नकळतच मन शांत होतं आणि प्रत्येक श्वासात ओम नमः शिवायचा नाद घुमू लागतो. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. पालीच्या रस्त्यावर प्रवास सुरू होता आणि अचानक नजरेसमोर आला एक डोंगराच्या माथ्यावर अभिमानाने उभा असलेला सुधागड किल्ला. नंतर पालीमध्ये थांबून आम्ही आमचं जेवण करून घेतलं व निघालो पुढच्या प्रवासासाठी, जो की होणार होता उन्नवरे गावामध्ये असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे. आणि तिकडे जातानाच समोरच आम्हाला नजरेस पडलं ते शनी मंदिर. सो तिकडचेही काही मुमेंट्स मी कॅप्चर केले आहेत. परंतु आत गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करण्यास अलाव नाही. सो आम्ही जास्त काही शूट केलं नाही. परंतु हे मंदिर खूप सुंदर आणि छान बांधण्यात आलं होतं. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झाले आणि आता आपण आले उन्हेरी या गावामध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता विठ्ठल रखुमाईचं एक देवस्थान आहे, जे की उन्हेरी गावामध्ये आहे. तिथेच आपण आलो आहोत. आणि त्यासमोरच एक गरम पाण्याचं कुंड देखील आहे, ज्याचं पाणी वर्षानुवर्ष गरम असतं. सो चला तिकडचे काही मी तुम्हाला क्षण दाखवतो. हे आहे उन्हेरी गावातील नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड. जमिनीच्या गर्भातून उगम पावणारं हे गरम पाणी वर्षभर अखंड वाहत राहतं. विशेष म्हणजे आजूबाजूला थंड वातावरण असलं तरी या पाण्याचं तापमान कायम उबदार असतं. स्थानिकांच्या मते या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत आणि अनेक जण श्रद्धेने येथे स्नानासाठी येतात. निसर्गानं दिलेलं हे अनोखं वरदान विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवायला भाग पाडतं. मित्रांनो, खूप कडक पाणी आहे, गरम, आणि वरती ऊन पण आहे. आम्ही विचार करतोय आतमध्ये उतरू की नको, पण जर आलोय तर आम्ही आंघोळ तर करणार गरम पाण्याने. जायचं जिद्द आहे. चलो जाते. गरम पाण्यात पाय टाकतात शरीरभर एक सुखद ऊब पसरली. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा या नैसर्गिक उष्ण पाण्याने क्षणात दूर करून टाकला. त्या क्षणी फक्त शांतता होती आणि निसर्गासोबतचा एक अविस्मरणीय अनुभव. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करत आता आम्ही परतलो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी. थोडं फ्रेश झालो आणि गावातल्या गरमागरम भजीचा आस्वाद घेतला. दिवसाचा शेवट केला नदीकाठी शांत संध्याकाळ अनुभवत.
काही क्षण असे असतात जे कॅमेऱ्याच्या कैद होतात पण मनात कायमचे घर करून जातात. आजचा प्रवास इथेच थांबवतो, पण ही सफर अजून संपलेली नाही. कारण उद्या अजून एका नव्या ठिकाणाची, नव्या अनुभवाची आणि नव्या आठवणीची सुरुवात होणार आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.